हाय हॅलो नमस्कार मंडळी. कशा आहात? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहा. तर आज आपल्याला बनवायची आहे एक नवीन उपवासासाठी स्पेशल रेसिपी. ती काय बनवणार आहे ते आपण तर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. कारण आता खिचडी खाऊन आलाय कंटाळा आणि श्रावण महिना म्हटलं का शनिवार आलाच, सोमवार आलाच, वारंवार पौर्णिमा आलीच, म्हणजे असं वेगवेगळे उपवास दररोजच असतात. रविवारी आलाच, मग आता दररोज ती खिचडी खायची म्हटल्यावर कंटाळा येतो. म्हणून मग आज आपल्याला बनवायची आहे ही रेसिपी. तर चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर रेसिपी पाहण्यापूर्वी किंवा रेसिपी पाहून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही बरं का. तिळगुळाची खुसखुशीत वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे मोजक्यात 4 वस्तू. कधी कधी काय होतं, आपली वडी बिघडू शकते, पण प्रमाण सहित व्यवस्थित असलं तर मग मात्र वडी आपली खूप छान आणि खुसखुशीत होणार आहे. मग त्यासाठी घेतलेली आहे 1 वाटी तीळ भाजून लालसर रंग येईपर्यंत थोडेसे तीळ भाजून घ्यायचे आहेत. मग त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणा भाजून घ्यायचे आहेत, थोडेसे डाग पडेपर्यंत. आपले शेंगदाणा भाजून झाले की त्याचे सालटे अगदी सहज निघतात, मग सालटे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधून शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपल्याला हावरी बारीक करून घ्यायची आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर मग हावरी आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि विलायची पावडर टाकलेली आहे 1 चमचा. तर हे अशा पद्धतीने विलायची पावडर ते सगळं टाकून झाल्यानंतर सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग 1 चमचा गरम करून घ्यायचं आहे. तूप वितळल्यानंतर 2 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ किसून घ्यायचा आहे बारीक करून. मग त्यानंतर तो गूळ तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे. तर हे अशा पद्धतीने आपली चाचणी तयार झालेली आहे तुपाची आणि गुळाची. त्याला काय आपल्याला तार सुटेपर्यंत ठेवायचं नाही आहे. मग आपलं गुळाची पाक पातळ झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि 1-2 मिनटं परतवून घ्यायचं आहे चांगलं हलवून. गॅस मंदच ठेवायचा आहे कारण खाली लागण्याची शक्यता असते म्हणून. आणि मग एका ताटाला तूप लावून घ्यायचं आणि थोडंसं 10-15 मिनटं थंड होऊन द्यायचं मिश्रण. तुम्हाला तरी थंड झाल्यासारखं न वाटलं तर अर्धा तास मिश्रण थंड करून घ्या आणि मग अशा पद्धतीने कटरच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने वड्या पाडून घ्या. तर हे अशा पद्धतीने आपली झाली खुसखुशीत वडी तयार. तर मग मंडळी, कशी वाटली रेसिपी? आवडली ना? तर मग तुम्ही एखाद्या उपवासाच्या दिवशी श्रावण महिन्यामध्ये ही रेसिपी आवर्जून करू शकता आणि रोज रोज ती खिचडी खाण्यापासून सुटका करू शकता. ही वडी जर तुम्ही बनवून ठेवली अगोदर तर ती 8 दिवसही तुम्हाला खायला चांगली लागते. 8 दिवस ती खराब होत नाही. म्हणून मग नक्की ही अशा पद्धतीने तुम्ही हवरीची म्हणा किंवा तीळ आणि गुळाची वडी तुम्ही बनवून ठेवू शकता आणि ऐनवेळी भूक लागेल तेव्हा उपवासासाठी खाऊ शकता किंवा अशीही खाऊ शकता. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट टाका, जेणेकरून असेच नवनवीन छान छान पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर तोपर्यंत मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.